गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी संदीप सुभाष विखे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे हे देवाक्काळजी. तर आज आहे शनिवार 24 फेब्रुवारी 2024. तर आज आपण निघालो आहोत फॅमिली पिकनिकला. टायटलवरनं तर तुम्ही समजू शकता असं काही वेगळं मोठा हे नाही आहे, असंच एक आउटिंग करतो आहे, विकेंड आउटिंग. तर आपण आता इकडून निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि आपण जाणार आहोत केळवे बीचला. हॉटेलचं नाव तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तर हा स्मॉल फॅमिली व्लॉग असणार आहे. आम्ही थोडाफार फिरणार, एन्जॉय करणार आणि उद्या सकाळी परत आम्ही घरी. तर चला मग आपण पण फिरायला जाऊ. तुम्हाला फिरवून आणतो आणि दाखवतो केळवे बीच. चला. पालघरवरनं जाणं परवडेल का असंच आलेल्या रस्त्यात जाणं परवडेल? नमस्कार. ट्रॅफिकमुळे खूप लेट झाला आम्हाला पोचायला. आम्ही निघालो आहे 8 वाजता ते त्याप्रमाणे, पण आता वाजलेत 1. खूपच ट्रॅफिक होतं, भयानक ट्रॅफिक होतं. तर आम्ही आता पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला, कटावते रिसॉर्ट, केळवा बीच, नियर केळवा बीच. आता डायरेक्ट आम्ही जेवायला बसतो आहे, कारण का भूक खूप लागली. कुठे नाश्ता वगैरे काही केला नव्हता, तर आता आम्ही जेवायला बसतो आहे. माफ करा, खूपच लेट झाला आहे. चला. हे यांचं किचन आहे इथे आणि हे बघू शकता सिटिंग अरेंजमेंट आहे. त्या बाजूला जातो केळवायचं. तर ही गाडी जिथून आली ना त्यासमोर पाठीमागे केळवा बीच, एवढं 5 मिनटावरच आहे. बघू शकता इथे आता जेवण वाढायला घेतले. चपाती आहे, राईस, डाळ, चिकन ग्रेव्ही अँड फ्राईड चिकन. सगळं नॉनव्हेज आहे आणि व्हेज पण आहे. तुम्ही जर व्हेज असाल तर व्हेज पण मिळतं. तुम्ही तसं सांगायचं की किती माणसं जेवायला, त्याप्रमाणे व्हेज मिळतं. हे बघा, हे आम्ही जेवण घेतलेलं आता. चांगलं आहे जेवण.
हळूहळू. तर आता आम्ही जेवायला बसतो. भूक लागले खूप, काहीच खाल्लं नाही आहे. चला तुम्ही पण या जेवायला. इथे आहेत रूम आहेत, हे बघा वरती खालती रूम आहेत. 1 2 3 12. आमची 3 आणि 4 आहे, समोर दिसते ती. अशा आहेत या रूम्स. आणि हा स्टेज आहे कार्यक्रमांसाठी वगैरे. आणि ते हे तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूलचा एरिया आहे. आणि मगाशी आपण जेवायला गेलो ते तिथे जेवायला गेलो. हां कुठे जाऊया? आहे नाही ये नाही तिथे जायचं. हां जायचं. बस झालं खेळूया नको, मजा नको करूया नको. आदिश पळतो आहे इकडे बघा, आदिश पळतो आहे. हां या इकडे. आपलं आता स्विमिंग करून झालेलं आहे. स्वरा अजूनही स्विमिंग करते आहे. चला आता आपण इकडनं आता आपण चेंज करूया, फ्रेश होऊया आणि बीचवर जाऊया. हां चला, स्विमिंग पूल झालेले आपले आता. हे बघा स्वरा अजूनही करते, ही बघा ती बघा तिथं चालू आहे, तिचं काय मन भरत नाही. चला आता आपण बीचवर चाललेलो आहोत, केळवा बीचला. हे बघा आपल्या हॉटेलपासून हार्डली 5 मिनटावर आहे चालत. इकडचे विद्यालय आहे नूतन विद्या विकास, बघू शकता. आता हे समोर तुम्ही जे बघता तिकडे गर्दी आहे, ते इकडचं खूप प्रसिद्ध असं शीतलादेवी मंदिर आहे. खूप छान आहे.
नक्की भेट द्या. आता आपण बीच जवळ चाललेलो. हे बघा इकडे शाळेची मुलं आलेली आहेत. काहीतरी आहे वाटतं त्यांचं. इथे खूप खाण्याची ठिकाणं वगैरे आहेत, खूप खाण्याचे स्टॉल्स आहेत. तुम्ही त्याचा पण आस्वाद घेऊ शकता. इथे तुम्हाला आतमध्ये जाताना एंट्री द्यावी लागते ग्रामपंचायतला. साधारण 5 रुपये असावे बहुतेक. बघूया आपण. चला हे बघ आता समोर तुमच्या दिसतोय तो बीच आहे. येणार आहे. वडापाव घेतलेला आहे. मुंबईचा वडापाव ते बघ. भूक लागली आहे थोडीशी. स्विमिंग केली ना म्हणून. सॉरी स्विमिंग केली म्हणून सॉरी. तुम्हाला कोणाकोणाला वडापाव आवडतो? सगळ्यांना तर आवडतच ना, मुंबईवाले आहेत. पण कमेंट करून सांगा. आता आपण बीचवर आलो आहे. या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा केळवे बीच आहे. जास्त गर्दी नाही आहे आज. तरी पण जाऊ दे, सनसेट बघायला मिळेल आपल्याला. इथे तिकडे सायकल राईड आहे, टी व्ही राईड आहे. या मागे आपल्या घोडागाडी आहे. गोळा खाते स्वरा. कुठला फ्लेवर आहे स्वरा? काला कट्टा आणि ब्लूबेरी मिक्स. ओके. आणि आमच्यासाठी येत आहे लिंबू सरबत. ते बघा तिकडे बनत आहे. आता आपण रेस्टॉरंटच्या इकडे चाललेलो आहोत. तुम्ही समोर बघू शकता रेस्टॉरंट आहे. तिथे आता आपण नाश्ता करणार आहोत. नाश्त्याला आहेत पोहे, बुर्जी आणि पाव आणि चहा. हाय गोंडी. आमच्या इकडे साहेब बघा सनबाथ घेत आहेत. आता आपण शीतलादेवी मंदिरजवळ आलेलो आहोत, केवळ्या बीच. आता आपण दर्शन घेणार आहोत आणि मग थोडं बीचवरती टाईमपास करून मुंबईचा परतीचा प्रवास. हे बघा या पाठीमागे बघू शकता शीतलादेवीचा पहिला गेट आहे. तिथे सगळी पाठीमागे सगळी इथे हारांची आणि पूजेच्या प्रसादाची वगैरे दुकानं आहेत. चला मग आधी पहिला तर दर्शन घेऊन येऊ.
बघा मंदिरासमोर सुंदर असा फाउंटन आहे. बघा इथे कासव आलेत ऊन खायला. नमस्कार. व्हिडिओ एंड करतो आता. आम्ही नुकताच पोचलो इथे. तर खूप ट्रॅफिक होतं, जाता नाही मिळालं येता नाही मिळालं. तर तेच ट्रॅफिकमुळे आम्ही 5 वाजता पोचलो. तर आता व्हिडिओ एंड करायला मिळालं नाही. आता घरी पोचल्यानंतर व्हिडिओ एंड करतो आहे. थकलो आहे तर आम्ही आता आराम करणार. तर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला का बघा. छोटासा व्हिडिओ आहे, फॅमिली पिकनिक होती पण थोडं ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम झाला. पण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बाकीचे पण तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी त्या कटआउटे रिसॉर्टचे जी काही डिटेल असेल ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्हाला पाहिजे तर मी बुकिंग करू शकता. फोन नंबरवरती विचारून. चला मग भेटूया नंतर. बाय बाय.